नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तोंडाच्या आणि दाताच्या सफाईपासून अन्नपचनाच्या कामापर्यंत मदत करणारी लाळ हा आपल्या शरीरातील एक दुर्लक्षित भाग आहे. सकाळी उठल्यावरती अनेकदा उशी आपली ओली दिसते किंवा तोंडाभोवती लाळ लागलेली दिसते, परंतु अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण त्यांना असं वाटतं की ही एक किरकोळ समस्या आहे. पण जेव्हा ती पुन्हा पुन्हा येते तेव्हा तुमच्या आरोग्यासाठी मात्र चिंता निर्माण होऊ शकते. झोपताना लाळ येणं तसं सामान्य असू शकतं, परंतु कधीकधी आरोग्याच्या समस्येचं किंवा झोपेच्या सवयींमध्ये बदल झाल्याचं ते लक्षण असू शकतं. आणि म्हणूनच कारण समजून घेणं आणि वेळेवरतीच उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. तर झोपताना लाळ का येते आणि या समस्येचं निराकरण कसं करता येईल याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर लाळ येण्याच्या स्थितीला सिलालोरिया किंवा हायपरसिल्वेशन असं म्हणतात. ही समस्या झोपण्याच्या स्थितीमध्ये श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे किंवा आजारामुळे होऊ शकते. झोपेच्या वेळी लाळ येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे चुकीच्या स्थितीत झोपणं. जे लोक एका कुशीवर किंवा पोटावर झोपतात त्यांना लाळ बाहेर पडण्याचा अनुभव येतो. या स्थितीमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे लाळ तोंडातून खाली रोखली जाऊ शकत नाही आणि आपली उशी ओली होते. सर्दी, ॲलर्जी किंवा सायनस या संसर्गामुळे देखील नाक बंद होऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती तोंडातून श्वास घेऊ लागते. तोंड उघडं ठेवल्यानं झोपेच्या वेळी लाळ बाहेर पडते. सर्दी आणि फ्लू दरम्यान ही समस्या खूप सामान्य आहे. त्यानंतर ॲसिड रिफ्लेक्शनमध्ये पोटातील आम्ल वरच्या दिशेनं वाहतं, ज्यामुळे घशामध्ये जळजळ होते आणि गिळायला त्रास होतो. या परिस्थितीमध्ये शरीर आम्ल निष्क्रिय करण्यासाठी जास्त लाळ निर्माण करतं आणि म्हणूनच ॲसिड रिफ्लेक्शन असलेल्या लोकांना झोपताना लाळ येण्याचा अनुभव येतो. यामध्ये मानसिक आजार किंवा अल्झायमरवरती उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे देखील लाळ येऊ शकते. जर औषध घेतल्यानंतर ही समस्या उद्भवली तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. वारंवार लाळ येणं हे गिळण्याच्या समस्येचं लक्षण देखील असू शकतं. पार्किन्सन्स किंवा अल्टिपल सोरायसिस सारख्या आजारांमध्ये स्नायू कमकुवत होतात, ज्यामध्ये गिळणं कठीण होतं आणि लाळ बाहेर पडते. एखादी व्यक्ती झोपेमध्ये घोरते, वारंवार झोपेतून जागी होते आणि सकाळी उठल्यावरती जर तिला थकवा जाणवत असेल तर लाळ येणं हे स्लीप ॲनिमियाचं लक्षण असू शकतं आणि हा एक गंभीर झोपेचा विकार आहे. या समस्येपासून बचाव करण्यासाठी प्रथम पाठीवर झोपण्याची सवय लावा. जर तुमचं नाक बंद असेल तर त्यावरती उपचार करा आणि झोपण्यापूर्वी वाफ घ्या. हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. जर ही समस्या कोणत्याही औषधांमुळे उद्भवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील महत्त्वाचं आहे. जर जास्त लाळ गळणं, श्वास घेण्यास किंवा गिळण्यास जर त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान केल्यानं गंभीर आजार टाळता येतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या तोंडातून लाळ गळत असेल तर मग त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.